आता ह्याला काहीतरी ते हे पेरलं नाही पण काय ते म्हणतात काय माहिती पेरलंय पाळी काहीतरी घालायची असते ना ते केलेलं आहे. झोपलेले ट्रॅक्टरचा आवाज ऐकून उठले. आता आंघोळीला जायचंय त्यावरती म्हटलं बघा बाहेर काय चाललंय. ट्रॅक्टरचा आवाजला एक साईड आपली झाली वाटतं. पेरणी चालू काय मला काय तेच कळत नाही. म्हणजे असं काय सांगता येत नाही. बी वगैरे सकाळी आणले त्यांनी. हे पहा आपल्या इथं ट्रॅक्टर चालू आहे. आता हे तुकडं पण थोडं थोडं करता करता राहिलं. थोडंच चाललंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपले मीराताई. गवत बिवत सगळं जळून जाईल का हे उगवलेलं. पावसामध्ये 4 दिवस 5 दिवस पाऊस पडला. तुडुंब ह्या सगळ्या ताली भरलेल्या. अजून ह्या इकडे वापसा नाही झाला. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पाहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहा. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. झोपेतून उठून डायरेक्ट व्हिडिओज घेऊन मोबाईलच घेऊन आले व्हिडिओ काढायला. चालू आहे कॅमेरा, सॉरी चालू आहे ट्रॅक्टर. बघा बघा आपण कसे व्हिडिओ काढतो. मला उन्हाळ्यात काहीच दिसत नाही याच्यामध्ये. आता विचारते की चालू काय पेरणी आहे का काय, मग आता त्यांना विचारते मी. इकडं तर काय पेरायला येणारच नाही. हे बघा हे फार हे फार हे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फार पाण्याचा निचराच नाही. आणि आपले साहेब येऊन बसलेत ना तर सगळ्या पूर्ण फॅमिली जिकडं असते. आम्ही फक्त येऊच तरच दम. हे बघा हे आपले रस्त्यातले, हे बघा रस्त्यात कशी वाट. हे बघा कसे रस्त्यात आपले. आता हे काय पेरणी चालू आहे का? मोगडा आता आमचा मोगडा चालू आहे. पहा किती छान चूल केलेली आहे. आपल्याला हे फरशी नाही बसली म्हणून आपण नाही केली, पण बघा किती छान चूल केलेली आहे आमच्या नानीने. शोसाठी करून ठेवायची, भले वर्षात नाही एकदा पेटवायची, पण चूल करायची आमची अशी इच्छा असते. मग काय तर चूल पण असावी हो अशी. हे बंगल्या बिंगल्याचं आम्हाला काय वाटत नाही. आम्हाला असं घर छान वाटतं आहे की नाही. शिवाय घर नसावं म्हणते. हा एवढे दिवस काढलं मग उगच काढलं. मुलं मोठी झाली शिकली सगळं व्यवस्थित रांकीला लागलं बिना चुलीची. होती दारात रोडला असं बघितली नाही का? नाही पण फरक आहे ना. आपण इथं स्वयंपाक पण करू शकतो, स्वयंपाक वगैरे करू शकतो इथं पण जरा. रोडला स्वयंपाक करत होती. हां आणि बघा लय धूर लागलं की असं लगेच हवा लावायचा. अंडे करायला कुरकुर करायचं. काय म्हणता मॅडम? मजेत? पुणेकर हे पहा तुम्हाला सांगू का, हे पुणेकर, हे नगरकर, पलीकड मुंबईकर. हे आपलं ट्रॅक्टर चालू आहे, हे मुंबईकरांचं ट्रॅक्टर आहे. बघा झाड बीड पाणी काहीतरी करामतीचं ते आमच्या नाना. ते बघा त्याला लाकूड बांधले त्या पाईपाला पुढं. मला वाटतं पाईप म्हणजे ना असं खाली वाकलं नाही पाहिजे गमेल्याच्या. टेक्निकल शेतकरी. टाकीत टाकलं ना वाकडा होत. धने उगवले का? काल तर पेरलेलं तुम्हाला तेव्हा का खुरपायला आलं तुमचं बांध लगेच. मला हे असं हे असे गुलाब ना मी दारामध्ये का लावत नाही. मला भीती वाटते बरं का इच्छेची इचू काटायची म्हणून मी लावत नाही. आमच्या कुत्रे मांजरे बसतात ना सारखे. पण ते काय नाही इथं सगळं. हा हा भेटली का? हा त्यासाठी ते कापलं का करदळ? हा 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 सापटीमध्ये काय राहतात काय त्याला. किती मोठी होती? कळली कशी काय घोरपडे? हे बघा आंघोळ घालून रेतीत वाळून असं वाटतं ह्याला आंघोळच नाही घातली. सगळा रेतीमध्ये लोळलेला आहे. रेतीत लोळून आलेला वर. भाऊच्या रानात काय 4-8 दिवस येत चलत नाही इकडे ट्रॅक्टर.
भाऊच्या रान का ट्रॅक्टर 4-8 दिवस काही इकडे चालणार नाही. चला आणि एवढं टावा चालतं. चालेल की थोडाफार मोठा ट्रॅक्टर असल्यावर. तुमचं ते वापरून आलं. हां पण घेतलं तर खाली किती पाणी साठवायला जागा हे झालं खालचं आले नाही त्याला हे बघा आम्ही आले की हे बघा ही पोरं येतात. हे बघा इथं ब्रुण हे बघा खड्डा करून बसला. कुठं जावं का नाही जावं पंचायतच आहे. जरा पण कुठं आम्ही गेलो की लगेच ही माझ्या घरी येतात. ह्याला घरी जा म्हटलं तरी जात नाही, उलटं माझ्यावर गुरकतो दांडू घेतल्यावर. आणि ते बघा त्याला बोलून बोलून तो गेलाय. त्याला आम्ही बडबड केली तो गेला, पण गेला पुढं. आणि कुठं बसलाय हे बघा इथे बसलाय. आता पुढच्या महिन्यात त्याला वर्ष होईल. ऑगस्ट महिन्यात जून नाही अजून भरपा उडीत भरपायचं आम्हाला उरकायच्या टायमाला आणलं. खुरपायच्या टायमाला. भरपायचं त्याला बघून आल्याच्या नंतर किती 7-8 दिवसांनी तर आणला जाऊन. हे बघा ह्याच्यावर बसत होतं हे डुरसं डेअरीवर असं बसवत होतं. तोंडच दिसत त्याचं तोंड ना तेवढं तर तोच होता. कळवळ लागली तिकडं कुत्र्यांची तर हा गायब उडतात दिसनाच आहे. घेतल्या नुसतं घाबरत होता, थरथर थरथर कापत होता. आणि लगेच बेडच्या खाली घुसायचा, मुततच बेडच्या खाली घुसायचा काय झालं की. हे आवळा आहे. चला आता चाललंय आपलं ट्रॅक्टर. आपण गेले की आपल्या मागं बरोबर आपली मुलं येतात, लेकरं आपली तिथं बसली. आता माझ्या बरोबर लगेच आपला टायगर ते ब्रुनो घरी येईल. चला आता आपल्याला पुढचा कार्यक्रम अंघोळ देवपूजा. ह्यांचं काय लिंबोणीत चाललंय काय माहिती, काय एवढ्या लांबनं काही दिसत नाही. ॲलोवेरा बघा आपला इथे आहे. उन्हाळ्यामुळं तर उन्हाळ्यामध्ये पण राहिलेला आहे. आपण आपल्या विहिरीवर लावलेला इकडे. चला तर मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते. मी इथंच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.